फील केअर अँड सोल्युशन अशी एक संस्था आहे की महिलांच्या आरोग्यावर काम करते. आता महिलांचं आरोग्य म्हटलं तर मासिक पाळी हा विषय आला. म्हणजे बघा ना, कुठेही बघितलं आपण तर महिलांच्या आरोग्यावर बोललं जातं. का? कारण महिला स्वतःचा विचार करत नाही. पूर्ण घर संसार बघत असतात. मुलांचं, नवऱ्याचं, सासू-सासऱ्यांचं, सगळ्यांचं घरातल्यांचं करत असतात. पण कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आणि मासिक पाळी हा तर असा विषय आहे की त्या विषयावर शक्यतो कुठे आपण बोलत नाही. इव्हन घरातही चर्चा केली जात नाही. मासिक पाळीबद्दल म्हणायचं झालं तर इव्हन एक आई सुद्धा आपल्या मुलीला 100% सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. मासिक पाळीविषयी काही सांगत नाही. कारण का? कारण याविषयी शक्यतो माहितीच नसते. पूर्णपणे माहिती नसते. कारण लहानपणापासून आपल्यावर हे संस्कार केले जातात की याविषयी बोललं नाही पाहिजे. कोणालाही सांगितलं नाही पाहिजे ही गोष्ट. मी एक छोटासा किस्सा सांगेन म्हणजे माझ्या बाबतीत घडलेला. मी माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडच्या एका घरी गेली. एका फ्रेंडच्या घरी गेली. तर त्यांची जी आई माझ्यावर खूप चांगल्या वगैरे बोलायच्या. पण आता त्या वयस्कर झाल्यात आणि आमचं जाणंही माझं फार कमी झालंय कामामुळे वगैरे. पण मी जेव्हा त्यांच्या घरी गेली, तर आता त्यांची अशी कंडिशन आहे की त्यांना ऐकायला नीट येत नाही. ऐकायला येत नाही नीट. त्यामुळे त्या बसलेल्या आणि त्यांच्या सून म्हणजे माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडची वाईफ त्यांनी मला बोलवलं. बोलले की "वहिनी तुम्ही मला सांगा." ठीक आहे. तर मी गेले त्यांच्याकडे प्रेझेंटेशन स्टार्ट केलं. मी जेव्हा सॅनिटरी पॅड काढलं बॅगमधून, तेव्हा त्यांची रिएक्शन बघून तर मला आश्चर्यच वाटलं. मला बोलतात, "काय काय करते तू? काय करतेस?" अशा भाषेत बोलायला. बोलतात, "बरं झालं बाबा मला ऐकायला येत नाही. काय काय ऐकायला मिळणार आहे?" तर मी मनात म्हटलं, की तुम्हाला ऐकायला येत नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. जर मी जे काही सांगतेय ते तुम्ही ऐकलात, तर खरंच तुम्हालाही वाटेल, की या गोष्टीची खूप गरज आहे. मासिक पाळी या विषयावर बोलण्याची खूप जास्त गरज आहे. म्हणूनच या विषयावर माननीय मापनकर सर, मी त्याचबरोबर आमच्या फील केअर अँड सोल्युशन्सचे बरेचसे पिलर्स आहेत, जसे की सुचिता मॅडम आहेत, सुचिता शिंदे मॅडम, रेश्मा गावडे मॅडम, माधवी चव्हाण मॅडम, बरेचसे जण आहेत. सगळ्यांची इथे मी नावं घेऊ शकत नाही, म्हणजे कोणी राग मानू नये. पण हे सगळे आहेत, की आम्ही एक मोहीम राबवली आहे, की प्रत्येक म्हणजे घरोघरी ही गोष्ट पोहोचायला पाहिजे. आमच्याकडे जी काही माहिती आहे ती प्रत्येक घरोघरी ती पोहोचली पाहिजे. त्या दृष्टीने आमचे हे प्रयत्न आहेत. आता मासिक पाळी इव्हन अक्षय कुमार सारख्या फिल्म स्टारने पण पॅडमॅन सारखी मूव्ही काढली, जी आपण सगळ्यांनी बघितली, पसंतही केली. त्यामध्ये सांगितलं गेलं की पॅड यूज करायला पाहिजे. कपडा यूज नाही केला पाहिजे किंवा कपडा वापरल्यामुळे काय होतंय की बरेचसे आजार होतायत. मग पॅड यूज करायला पाहिजे. पण आता तर आपण बघितलं तर शहरामध्ये वगैरे तर जास्तीत जास्त महिला ह्या पॅड्स यूज करतायत. कपडा क्वचितच कोणीतरी यूज करत असतील. तर जे काही महिलांचे त्रास होते किंवा जे काही महिलांना मासिक पाळीमुळे होणारे आजार होते ते कमी झाले आहेत का? जर आपण विचार केला किंवा इव्हन Googleवर सर्च करतोय, तर असं आढळून येईल की नाही. उलट ते वाढले आहेत. त्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलंय. तर का आणि कशामुळे ते मी एक छोट्याशा प्रेझेंटेशनद्वारे दाखवेन. आता मी हे रिप्रेझेंटेटिव्ह घेऊन आले मार्केटमधलं सॅनिटरी पॅड. त्याच्याबरोबर फील केअर अँड सोल्युशन्स कंपनीचं माय प्रॉमिस. या दोघांमध्ये मी एक कंपेअर करून दाखवेन. हे बघा फील केअर अँड सोल्युशन्सचं माय प्रॉमिस आहे आणि हे एक मार्केटमधलं रिप्रेझेंटेटिव्ह ब्रँड आहे. तर हे जे आहे इव्हन आपण जेव्हा घ्यायला जातो मेडिकलमध्ये तेव्हाही समजा आपल्या कोणी ओळखीचं असेल तर आपण थांबतो. त्याची जाण्याची वाट बघतो. ती व्यक्ती आपल्या ओळखीची गेल्यानंतर आपण ते मागतो. पण खरं तर यामध्ये काही लाजण्यासारखं आहे का? तर नाहीये. पण तरीही आपण असं करतो. आता हे बघा, हे एक लीडिंग ब्रँड आहे. तेच मी इथे आता स्टिक करते. ओके. दिसतंय ना प्रॉपर सर्वांना? आणि त्याचबरोबर माय प्रॉमिसचं बघाल किती पॅकिंग आहे, एवढी आकर्षक अशी आहे. इव्हन आपण घरी कुठेही ठेवलं तरी कोणालाही वाटणार नाही की याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स आहेत. कारण मार्केटमधले जवळ-जवळ याच पॅकिंगमध्ये असतात शक्यतो. आणि त्याच्यामुळे काय करतात महिला कुठे-कुठे ते लपवून ठेवतात. एक आपल्याकडे की सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळी याविषयी जी मानसिकता आहे त्यामुळे ते कुठे-कुठे लपवले जातात. इव्हन म्हणजे असे काही-काही जण की सिलेंडर जे असतं त्याच्या खाली, बाथरूममध्ये कुठेतरी किंवा कुठेही म्हणजे वेगळ्या-वेगळ्या सगळ्यांच्या जागा असतात. पण आपल्याकडे जर असं आकर्षक पॅकिंग असेल जसं फील केअर सोल्युशन्सचं माय प्रॉमिस आहे.
जर हे आपल्याला असं कुठे लपवून ठेवण्याची गरज भासणार नाही, आपण कुठेही घरात ठेवू शकतो. तर त्याचं हे एक आहे. बघाल तर पूर्णपणे पॅक असं आहे, पेन्सिल पॅकिंग बोललं जातं. कारण बघा, हे जेव्हा आपण पॅकेट एक काढतो त्यामधून आणि बाकी जे राहिलेले असतात ते असंच कुठेतरी, कारण याला प्रॉपर अशी पॅक करायला कुठेही काही सिस्टम नाहीये, तर आपण ते असंच कुठेतरी करून ठेवतो. मग काही काळाने ते ओपन होतं आणि आपल्या घरात कितीतरी असे बॅक्टेरिया किंवा जीव जंतू फिरत असतात की ते त्याच्यावर समजा फिरले तर त्यांच्या बॉडीचं इन्फेक्शन सगळं या पॅडवर उतरणार आहे. कारण तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ओपन आहे. असे बरेचसे किस्सेही घडले आहेत की याच्यामुळे बऱ्याचशा जणींना इन्फेक्शन वगैरे झालेले, प्रसंगी जीवही गमवावा लागलाय. तर आपल्याकडे जे पॅड्स आहेत ते पूर्णपणे पॅक आहेत. हे बघा, जेव्हा आपण मशीन पॅकिंग आहे, जेव्हा आपण ओपन करणार तेव्हा. तर हे सुद्धा मी एक आपलं हे इथे स्टिक करते. हे बघा, पूर्णपणे प्रॉपर असं पॅक आहे जेव्हा आपण ओपन करणार आहोत तेव्हा. तर हे बघू शकता. आता हे मी इथे स्टिक करते. करून देते आला आवाज. ते आधी कनेक्ट होऊ दे. मॅडम प्रोसेस करता का काय कळत नाही. मॅम कॅमेरा ऑफ झालाय. सॉरी एक मिनिट. एक मिनिट. हॅलो, दिसतंय का? माईक म्यूट करा. हॅलो, दिसतंय का? हॅलो, सर माईक म्यूट करा प्लीज. रेश्मा मॅम, तुम्हाला को होस्ट बनवलेला आहे, तुम्ही करू शकता सगळ्यांना म्यूट. हॅलो. येस मॅम, येस मॅम. ओके. तर हे बघा, ऍक्च्युली आता आपण समोरासमोर नाहीये, नाही तर तुम्हाला मी फील करायला दिलं असतं, पण असं बघूनही तुमच्या लक्षात येईल हे मार्केट मधला एक ब्रँड आहे, लिडिंग ब्रँड आहे आणि हे माय प्रॉमिस आहे. फील केअर अँड सोल्युशन्सचा माय प्रॉमिस आहे. तर आपण जेव्हा पॅड यूज करतो तर आपला मुख्य उद्देश काय असतो की जे काय ब्लिडिंग होईल ते यामध्ये पूर्णपणे अब्झॉर्ब व्हायला पाहिजे. जर आपण सर्च करतोय गुगलवर वगैरे तर आपल्या हे लक्षात येईल की महिलांना 30 ते 40 ml हे पूर्ण दिवसभरामध्ये ब्लिडिंग होतं. तर आपण, माझ्याकडे ही जी सिरिंज आहे पूर्ण 60 ml ची आहे, पण मी आता यामध्ये फक्त पूर्णच्या पूर्ण 60 ml घेते. पहिलं बघू शकता आपण, मी पूर्ण पाणी घेतलंय, त्यामध्ये कलर वगैरे काहीच ऍड केला नाही कारण मला तुम्हाला काहीतरी शो करायचंय. हे बघा, पूर्णपणे पाणी आहे, दिसतंय का? पूर्ण 60 ml पाणी भरलेलं आहे. ओके. तर हे जे पाणी आहे हे मी माय प्रॉमिस वर पूर्णच्या पूर्ण, ऍक्च्युली एवढं कोणालाही ब्लिडिंग होत नाही, एवढं जर 30-40 ml पूर्ण दिवसाचं असतं, एवढं जर 60 ml ब्लिडिंग होत आहे तर ते काहीतरी त्यांना इश्यू आहे, नक्कीच त्यांना मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं. पण आपण हे एक अब्झॉर्ब कॅपॅसिटी चेक करण्यासाठी पूर्णच्या पूर्ण यामध्ये पाणी, पूर्ण त्यामध्ये पाणी बघू शकता. पूर्णच्या पूर्ण पाणी मी माय प्रॉमिस वर हे केलंय, टाकलंय. आणि आता हे मार्केट मधले जे ब्रँड आहे, टीव्ही ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे खूप काही सांगितलं जातं की मुलीला जम्प करताना, डान्स करताना वगैरे दाखवलं जातं. तर खरंच शक्य आहे का? हे बघा, मी हे फक्त 30 ml, म्हणजे जसं की माय प्रॉमिस मध्ये 60 ml टाकलंय, पण यामध्ये मी फक्त 30 ml पाणी टाकते, हे जे मार्केट लीडिंग ब्रँड आहे त्याच्यावर. आता आपला मुख्य जो उद्देश असतो, सॅनिटरी पॅड वापरतो, अब्झॉर्ब कॅपॅसिटी. हा, तर आता माझ्याकडे एक टिश्यू आहे, बघू शकता. हा एक टिश्यू, आपण हे 60 ml याच्यामध्ये आहे, मार्केटमध्ये 30 आहे. हा टिश्यू आपण याच्यावर ठेवू, एक टिश्यू.
माय प्रॉमिस. आता पूर्णपणे हे मार्केटवाले बघू शकता. दिसतंय का ओला झालेला पूर्णपणे टिश्यू? बोलतोय तुम्ही? ऑन करून बोलू शकता स्पीकर माईक. आणि हे आहे दिसतोय. हे पूर्णपणे ड्राय आहे. माय प्रॉमिस वर इव्हन आपण डबल पाणी टाकलंय तरी पूर्णपणे ड्राय आहे. इव्हन आपण याच्यामध्ये बघतोय तर पूर्णपणे पाणी टिप 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 असं गळेल एवढ्या याच्यामध्ये पाणी आहे. तर हे कधी ओपन करून बघितलं याच्यामध्ये काय आहे मार्केटमधलं जे आहे फर्स्ट वाला लेअर काय आहे सेकंड वाला आतमध्ये काय आहे हे बघितलंय का कोणी? आपण आता बघू. याची स्टिकिंग एवढी स्टिक झालेली आहे एवढा हार्श आहे बघा निघत नाहीये. ठीक आहे आपण असं त्याचे लेअरच काढू. हे फर्स्ट वाला जो लेअर आहे हे आहे बघू शकता हे पूर्णपणे स्ट्रेच होत आहे. स्ट्रेच होऊन मग फाटलं जात आहे. म्हणजे काय आहे प्लास्टिक आहे